श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला अधिक मासातील जी पौर्णिमा आहे ती अतिशय प्रभावशाली आहे। या पौर्णिमेच्या दिवशी आपण जे उपाय करतो ते लक्ष्मी प्राप्तीसाठी केले जात असतात। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पौर्णिमा कधी सुरू होते। पौर्णिमा ही 30 तारखेला शनिवारी सकाळी 11:55 सुरू होणार आहे आणि रविवारच्या दिवशी 31 तारखेला पौर्णिमा ही दुपारी 2:15 समाप्त होणार आहे। तर ह्या पौर्णिमेच्या काळामध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये कुमकुम आचमन करायचं आहे। देवीचा कुंकवाने अभिषेक करायचा आहे। याच्याने लक्ष्मी प्राप्त होते, कुंकू अतिशय प्रभावशाली होतो आणि सौभाग्य प्राप्त होतं। घरातली सुख समृद्धी नांदत असते, नकारात्मक शक्ती बाहेर जाते। या दिवशी आपली जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीला आपल्याला लोंगांचा उपाय सुद्धा करायचा आहे। ज्या 11 लोंगा असतील, 16 लोंगा असतील त्या घ्यायच्या आणि महालक्ष्मी अष्टकम जे लक्ष्मी प्राप्तीचा मंत्र आहे त्या मंत्राने एक एक लोंग अर्पण करून महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे किंवा ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचं पठण केलं तरी सुद्धा चालेल। या दिवशी दीपदानाला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे। पौर्णिमा आहे म्हणून देवी मातेला सत्यनारायण पूजा तर करणार आहेत, त्या ठिकाणी आपल्याला खिरेचा नैवेद्य अर्पण करायचा आहे। पौर्णिमेच्या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी दिव्यांचं दान सुद्धा द्यायचं आहे। या लक्ष्मी प्राप्तीचे 5 उपाय तुम्हाला सांगते। पौर्णिमा आहे त्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळ म्हणजे 7:30 या वेळेस आपल्याला तुळशीजवळ तुपाचा दिवा लावायचा आहे। याच्याने लक्ष्मी प्राप्ती होते आणि घरातली नकारात्मक शक्ती जाते। दुसरा जो उपाय आहे तो म्हणजे आपल्या घरामध्ये शंखनाद करायचा। शंखनाद केल्याने घरातली जी दारिद्र्यता आहे ती नष्ट होते आणि भगवान विष्णू प्रसन्न होत असतात। तिसरा जो उपाय आहे तो म्हणजे घरामध्ये गोमूत्र शिंपडायचं। याच्याने नकारात्मक शक्ती बाहेर जाऊन दृष्ट जी शक्ती असते आपल्या घरात प्रवेश करत नाही। तिसरा जो उपाय आहे तो चंद्राला पाणी देऊन आपल्याला ओम चंद्र देवाय नमः या मंत्राचा जाप करायचा आहे। 5वा झोपताना नारायणाचं रात्री झोपताना लक्ष्मीने नारायणाचं नामस्मरण करायचं आहे 5-10 मिनिटं। याच्याने मोक्ष प्राप्ती होते आणि भगवंत प्रसन्न होतात। अधिक मासामध्ये जेवढं पुण्य करता येईल, दान धर्म करता येईल, दिव्यांचं दान करता येईल तेवढं आपल्याला करायचं आहे। अधिक मास म्हटला म्हणजे पुण्याचं बँक बॅलन्स वाढवणार। इतर वर्षामध्ये जे आपण पुण्य करतो त्याचे 7 पटीने पुण्य या महिन्यात आपल्याला प्राप्त होत असतं। म्हणून या महिन्यामध्ये कणकेच्या दिव्यांचं दान, मातीच्या दिव्यांचं दान किंवा जे तांब्याचे दिवे असतात त्याचं दान केल्याने षष्ठ असं दान म्हटलं गेलेलं आहे। या दानाला खूप महत्त्व आहे। याच्याने लक्ष्मी नारायण प्रसन्न होतात आणि आपल्या घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही। घरामध्ये सुख समृद्धी नांदते। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा।